नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. माहूर गडावर भाविकांच्या कारला अपघात, एक महिला गंभीर जखमी, कारचे इंजन तुटले. प्रतिनिधी सादिक शेख, माहूर. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील भाविक आपल्या कारने बासर येथे दर्शन घेत माहूर गडावर आले असता दर्शन करून परत जात असताना श्री रेणुका देवी मंदिराच्या खालील घाटात दुसऱ्या वळणावर कारचे अचानक संतुलन बिघडल्याने कार नालीवरून पलीकडे जाऊन मातीच्या ढिगाऱ्यावर आदळल्याने कारचे इंजन तुटून कारमधील एक महिला भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 4 वाजता घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील बालाजी साळवे 64 वर्ष, त्यांची पत्नी उज्ज्वला साळवे 58 वर्ष, मुलगा प्रमोद साळवे, सून श्वेता साळवे, नातू श्रेयांश साळवे हे आपले मित्र लढा यांच्या कारक्रम H26 BH272 3G ने सकाळी बासरला गेले होते. येथून दर्शन करून माहूर गडावर आले असता येथे त्यांनी श्री दत्त शिखर संस्थान, श्री अनुसया माता संस्थान, श्री रेणुका देवी संस्थानवर दर्शन घेऊन दुपारी 4 वाजता परत जाण्यासाठी निघाले असता त्यांची कार दुसऱ्या वळणावर आल्यानंतर अचानकपणे संतुलन बिघडल्याने कार सरळ नालीवरून मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. यामध्ये कारचे इंजन तुटले तर आत बसलेले उज्ज्वला साळवे यांना त्यांच्या खांद्यावर मुक्का मार लागला, तर इतरही भाविकांना किरकोळ मुक्का मार लागला. उपस्थित भाविकांनी पोलिसांना ही कल्पना दिल्याने पोनी देविदास चोपडे, सपोनी शरद घोडके यांचे सह पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने श्री रेणुका देवी येथील अँब्युलन्स श्री विनोद जाधव ड्रायव्हर यांनी तात्काळ माहूरच्या रुग्णालयात आणले असता येथे त्यांचे वर मंगेश नागरगोजे, परिचारिका तरटे कुबडे यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे